नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत आपण 3 वर्षाच्या कंपाऊंड इंटरेस्टचे प्रॉब्लेम आणि मेथड की 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने काढायचं. तर इफेक्टिव्ह पर्सेंटचा वापर करणार आपण त्यामध्ये, पण जसं 2 वर्षाचं बघितलं होतं आपण, सेम वे ना 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला ते बघायचं. ठीक आहे. आता 2 वर्षापर्यंतचं तर बघितलं होतं आपण, तसंच 3 वर्षापर्यंतचं तर 10, 20, 30, 40, 50 हे टक्के बघितले होते आपण. तर याच टक्क्यांचा 2 वर्ष आणि 3 वर्ष खूप जास्त इझिली काढला जात असतो. तर सपोज तर आपण बघितलं होतं त्या दिवशी की 10% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट, 10% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट साठी काय आयडिया दिलेली होती तुम्हाला की या नंबरच्या अगोदर काय करायचं, फक्त एक पुट करायचा. या नंबरच्या अगोदर कोण पुट करायचा, एक पुट करायचा, आणि मग तो काय होणार आहे, त्या नंबरच्या अगोदर एक पुट केल्यावर किती बनला तो 11. ठीक आहे. आणि 2 वर्ष असेल तर याचं काय करायचं, स्क्वेअर करायचं. 2 वर्ष असेल तर याचा स्क्वेअर, मग 11चा स्क्वेअर म्हणजे किती होतं, 121. म्हणजेच काय आलं असतं की 100 रुपयांचे 121 रुपये झाले असते, तर व्याज किती रुपयांचं मिळालं असतं, 21 रुपयांचं. म्हणजे इथं कंपाऊंड इंटरेस्ट कितीचा झाला, इथं 21%. मग 10% 2 वर्षाचा कंपाऊंड किती असतो, 21%. सेम आपल्याला बघायचंय 3 वर्षासाठी असेल तर काय. ठीक आहे. मग 10% 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट. मग 10% 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट परत एकदा काय करायचं, याच्या अगोदर एकच लावायचं. याच्या अगोदर एक लावलं किती आलं, तो 11. आणि टाइम ड्युरेशन 3 असल्यामुळं याचं काय करायचं आहे तर क्यूब. आणि मग 11चा क्यूब किती होत असतो तर 1331. आता 1331 म्हणजे काय, तर इथं जर 100 रुपयांचे 121 रुपये आलं तर व्याज किती रुपयांचं होतं, 21चं. आता काय करायचं आपल्याला, तर इथं 1000 रुपये होते, या 1000 रुपयांचे किती होणार आहे, 1331 रुपये. म्हणजे व्याज कितीचं मिळणार आहे तुम्हाला, 331चं व्याज. इंटरेस्ट कितीचं भेटणार आहे, 33.1. म्हणजे इथं पर्सेंटेज किती येणार आहे तर 33.1%. मग 10% 3 वर्षाचा कंपाऊंड विचारलं जाणार आहे पर्सेंटेज आहे, थोडस पाठ ठेवा एवढं की 10% 2 वर्ष म्हटलं तर 21, 10% 3 वर्ष म्हटलं तर 33.1, 10% 4 वर्षाचा जर कंपाऊंड म्हटलं असेल तर याच्यासाठी जर पास्कल ट्रायंगल लक्षात असेल ना तर खूप मदत होती. मला पास्कल ट्रायंगल म्हणजे नेमकं काय असतो, तर त्याचा वापर होईल आपल्याला, फक्त तो काढायचा कसा ते लक्षात घ्या. तर इथं सुरुवातीला 1 लिहायचं, त्यानंतर इथं 1, 2 आणि 1. ठीक आहे. 121 11चाच पॉवर राहत असतं, 11चं सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे पॉवर येत असतात. हा 121 झाला. यानंतर काय करायचं, हा 1 इकडे एक्सटेंड केला. मग ह्या दोघांची बेरीज 2 आणि 1 किती होणार आहे, 3. परत या दोघांची बेरीज 2 आणि 1 किती होत आहे, 3. आणि नंतर हा 1 काय केला आपण इकडं एक्सटेंड केला. परत पुढच्या 4 वर्षासाठी जर म्हटलं तर इथं काय येणार आहे, 1. त्यानंतर 3 आणि 1 किती होणार आहे ते 4. परत 3 आणि 3 किती होत आहे, 6. नंतर 3 आणि 1 किती होणार ते 4. आणि हा 1 इकडं एज इट इज ठेवला. तर बघा आता याच्यावरून तुम्हाला नंबर दिसत असेल थोडेसे, इथं काय दिलेलं आहे 21, इथं काय दिलेलं आहे 21. म्हणजे हा काय झालाय तुमचा 10% 2 इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट. 10% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे, 21. आता हे किती येतं इथं 331 ना, 1000 चे 331 म्हणजे काय तर 33.1. मग 10% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असतो 33.1%. हे किती असणार आहे 21%. 10% 4 वर्षाचा कंपाऊंड, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे 10,000चे किती हजार होणार, 14,641. म्हणजे इंटरेस्ट किती 46.41. मग 10% सॉरी इथं 2 वर्षांनी, इथं 3 वर्ष येणार. आणि इथे किती येणार आहे 10% 4 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट, तर किती 46.41. ठीक आहे. हे रट्टा मारून ठेवा, एवढं पाठ करून ठेवा की 10% 2 वर्ष 21, 10% 3 वर्ष 33.1, 10% 4 वर्ष 46.41%. फ्रिक्वेंटली विचारला जाणारा टक्का आहे म्हणून हा पास्कल ट्रायंगल आहे, याचा पुढे वापर करायचा आपल्याला. काढला कसा 1, त्यानंतर हा 1 इकडं, हा 1 इकडं, इथं 2 टाकलं. त्यानंतर इथं हा 1 इकडे एक्सटेंड केला, या दोघांची बेरीज 2 आणि 3, या दोघांची बेरीज इथं, नंतर 1 इकडं. परत हा 1 इथं, 3 आणि 1 4, 3 3 6, 3 आणि 4 आणि 1 इथं. याचाच वापर कुठे होतो अजून प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये, कॉइन वरती जे क्वेश्चन येत असतात ते पण या मेथडने सॉल्व्ह होत असतात. आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधले मोस्ट ऑफ एक्झाम्पल
कोणते एक्झाम्पल? ज्या एक्झाम्पल मध्ये रेट पर्सेंट सारखा असेल त्या केसमध्ये तुम्हाला पास्कल ट्रायंगल वापरले जातात, बट रेट पर्सेंट 3 इयर साठी डिफरंट असेल तिथं ही मेथड फेल ठरणार. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. हे कशासाठी सांगितलं? 10% 2 वर्ष 21, 10% 3 वर्ष 33.1, 10% 4 वर्ष 46.41. ठीक आहे, आता 10% झालं. मग पुढे जर विचारलं आपण 20%, किंवा हे काढायचं का, हे लक्षात ठेवा की 2 वर्ष असेल तर स्क्वेअर आणि 3 वर्ष असेल तर काय करायचं आपल्याला? क्यूब करायचं. मग 20%, मग 20%नी 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट. 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड. परत एकदा त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे नंबरच्या अगोदर कोण लावायचा? 1. मग इथं कोण झाला? 12, आणि 12चा स्क्वेअर. इथं काय होणार आहे? 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती येणार आहे? तर 144. 144 म्हणजेच काय? तर 100 रुपयांचे 144 रुपये होणार. म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळणार आहे? 44 रुपयांचं. तर म्हणजे 20%नी 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती येतो? मग 44%. ठीक आहे, 20%नं 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट. 20%नं 3 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट. 20%नं 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे परत याच्या अगोदर कोण लावायचा? 1च लावायचा. म्हणजे किती आला हा? 12. आणि 12चा काय करायचं? क्यूब. मग 12चा क्यूब किती असतो? 1728. 12चा क्यूब किती असतो? 1728. म्हणजेच काय? तर 1000 रुपीजचे किती रुपये होणार तुमचे? 1728. म्हणजे व्याज कितीचं भेटलं? 72.8चं. तर हा महत्वाचा आणि सध्या भरपूर ठिकाणी टेलिग्राम वरती एक क्वेश्चन फिरतोय, तो विचारला येतोय नेहमी. तर 20%ने 3 वर्षाचा कंपाऊंड किती येतोय? तर 72.8. बघा, 3 वर्षाचा सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स वरती जर क्वेश्चन आला आणि त्याला जर तुम्ही ते फॉर्म्युला वापरला, तर फॉर्म्युला खूप घाण आहे त्याचा. त्यापेक्षा बेटर हे जर माहिती असेल ना तुम्हाला, खूप इझी वेने सॉल्व्ह होतील क्वेश्चन. तर 20%ने 3 वर्षाचा कंपाऊंड किती येतोय? 72.8. रट्टा मारून ठेवा या गोष्टीला थोडंफार, इतकं तर पाठांतर होईलच आपलं. तर 20%ने 3 वर्षाचा कंपाऊंड किती असतो? 72.8. 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड किती असतो? 44. आता क्वेश्चन येतो काय आहे ना, सोडवायचं कसं? तर 30%चं बघून घ्यायचं. एक काम करू, 30%चं बघू, मग पुढचं बघू. तर 30%ने, मग 30%ने 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट. परत एकदा काय करायचं? दिलेल्या नंबरच्या अगोदर कोण लावायचा? 1. मग इथं 3च्या अगोदर 1 लावलं किती आले? तर तिथं 13, आणि 13चा स्क्वेअर किती येणार आहे? 169. 2 वर्ष असेल तर स्क्वेअर, 3 वर्ष असेल तर क्यूब. मग 169 म्हणजे इथं काय होतं? 44. इथं 72.8. इथं किती येणार आहे? तर 69. 69% काय आलंय तुमचा? 30%ने 2 वर्षाचा कंपाऊंड किती? तर 69%. आणि आता 30%नं 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला. मग 30%नं 3 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट. परत 30%नं 3 वर्षाचा कंपाऊंड साठी याच्या अगोदर कोण लावायचा? 1 लावायचा. मग त्याच्या अगोदर 1 लावल्यावरती किती आलं? परत एकदा 13, आणि 13चा क्यूब किती? 2197. 2197चं मिनिंग इथं 100 रुपयांचे किती रुपये आले? ते 169 रुपये. म्हणजे व्याज किती रुपयांचं होतं? 69चं. आता इथं काय होणार आहे? 1000 रुपयांचे किती रुपये आले? तर 2197 रुपये. किती आले? 2197. म्हणजे व्याज किती मिळालं? 1197 रुपयांचं व्याज मिळालं. म्हणजे 30%नं 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट किती? तर 119.7. 119.7 विचारलं जाणारे पर्सेंटेज आहे, एवढं पाठ ठेवा. 10%ने 2 वर्ष कंपाऊंड 21, 10%ने 3 वर्ष कंपाऊंड 33.1, 10%नी 4 वर्ष कंपाऊंड 46.41, 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड 44, 20%ने 3 वर्षाचा कंपाऊंड 72.8, 30%ने 2 वर्ष कंपाऊंड 69, आणि 30%ने 3 वर्ष कंपाऊंड किती येणार? 119.7. आता या दोन्ही वरती क्वेश्चन सध्या फिरताय मार्केटमध्ये. तर ते क्वेश्चन बघू नेमका क्वेश्चन काय येणार हे समजतंय का? काय केलं आपण? तर 1000 रुपयांचे 2197 होत आहे, म्हणजे 119.7 रुपयांचं व्याज भेटलंय तुम्हाला. ठीक आहे, मग आता क्वेश्चन कसा येतोय की 2 वर्षावरती येतोय तुमचा, सॉरी 20% येतोय क्वेश्चन. 20%ने 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड मधील फरक विचारलेला आहे. मग आता 20%ने 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड मधील फरक क्वेश्चन बनवत ना, द डिफरन्स बिटवीन CI and SI
CISI on 20% for 3 year. The difference between CISI and 20% for 3 year is 1024 rupees. Then principal is सांगा द डिफरन्स बिटवीन CISI अँड 20% फॉर 3 year. तर आता याला फॉर्म्युला वापरला तर फॉर्म्युला खराब राहतो त्याचा, ते वापरायचं नाही आपल्याला. द डिफरन्स बिटवीन CISI अँड 20% फॉर 3 year इज 1024 देन प्रिन्सिपल इज. तर याला ट्री मेथडनं पण वापरता येईल, रेशो मेथड वापरता येईल, बट हे बाकी सगळे थोडेसे लेंदी आयटम झाले. त्याला सगळ्यात बेटर वे काय राहणार आहे, जर थोडंसं पाठांतर असेल अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये जे बघितलं आपण, तर त्याच्यावरतून सॉल्व्ह होईल इझिली क्वेश्चन. तर त्यांनी विचारलं काय आपल्याला, डिफरन्स दिलाय, विचारली प्रिन्सिपल. टाइम ड्युरेशन किती वर्ष, 3 वर्ष. रेट पर्सेंट किती टक्के, 20%. फरक कुणाचा दिलेला आहे, कंपाऊंड आणि सिम्पल. किती दिलेला आहे, 1024. विचारलं काय, प्रिन्सिपल. सोडवणार कशा पद्धतीने, तर 20% दिलेलं होतं. मग 20%नी 3 वर्षांचा सिम्पल इंटरेस्ट विचारला आपल्याला. तर 20% 3 वर्षांचा सिंपल इंटरेस्ट मध्ये दोघांचा सरळ काय होत असतं, गुणाकार. मग 20 त्रिक किती येत आहे, तर 60%. 20 त्रिक किती येत आहे, 60%. हा झाला सिंपल. मग 20%नी 3 वर्षांचा कंपाऊंड. पाठांतर असेल तर काही करण्याची गरज नाही, किंवा आता बघितलं आपण याच्या अगोदर कोण लावायचा, 1. मग 3 वर्ष असेल तर क्यूब, आणि 12चा क्यूब म्हणजे किती असतो, तर 1728. 12चा क्यूब किती असतो, 1728. मग 1728 म्हणजे काय, तर 1000 रुपयांचे 1728 रुपये आले. म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळालं, तर 72.8 रुपयांचं. ठीक आहे. म्हणजे मग 20% 3 वर्षाचा कंपाऊंड किती येतोय, तर 72.8%. थोडंसं पाठांतर असेल तर गरज नव्हती, डायरेक्ट क्वेश्चन आला असतं. तर मग 20% 2 वर्षाचं सिंपल 60, 20% 3 वर्षाचा कंपाऊंड 72.8. या दोघांमधील फरक आपल्याला दिलेला आहे. या दोघांमधील फरक इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज किती येणार, तर 12.8. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज मध्ये घेतलं तर 60 आणि 72.8. या दोघांमधील फरक किती टक्क्यांचा येतोय, 12.8%. हा 12.8% म्हणजे दिलेला आहे आपल्याला. हा काय दिलेला आहे, हा दिलेला आहे आपल्याला डिफरन्स. आणि हा म्हणजे किती दिलेला आहे, तर 12.8. मग 12.8% म्हणजे किती दिलेला आहे, 1024. 12.8% म्हणजे 1024. तर आपल्याला विचारलं एक पर्सेंटेज म्हणजे प्रिन्सिपल विचारली. प्रिन्सिपल किती असते, 100%. काटाकाटी करा. काटाकाटी जर केली बघा, हा जर 128 असतं तर किती टाइम्स कटला असतं, 128च्या डबल 256, 256च्या डबल 512, 512च्या डबल 1024. म्हणजे विदुने 4, 4 दुने 8. म्हणजे हा किती टाइम्स कटणार, 8 टाइम्स. जर पॉईंट नसतं तर 8 टाइम्स कटला असतं. पॉईंट असल्यामुळे किती टाइम्स उडवणार आहे, 80 टाइम्स उडवणार आहे. आणि मल्टिप्लाय कोण होणार आहे, 100. म्हणजे आन्सर किती येणार आहे, 8000. प्रिन्सिपल किती येणार आहे तुमची, 8000ची. हे समजलंय का काय केलं, काटाकाटीचं पार्ट आहे, काटाकाटी तुम्ही करू शकता. मेजर पार्ट होता आपला 20% 3 वर्षाचा सिंपल 60, 20% 3 वर्षाचा कंपाऊंड 72.8. दोघांचा फरक किती येतोय, तर 12.8%. 12.8 म्हणजे किती दिलेला आहे, 1024. मग 12.8 किंवा याला असं पण करता येईल तुम्हाला व्यवस्थित जर लिहिण्याचं असेल तर 12.8 म्हणजे 1024. तर 100 म्हणजे किती, मग हा पॉईंट काढला वरती 0 दिला. 128 ना नंबर किती टाइम्स कटणार आहे, तर 128च्या डबल 256, 256च्या डबल 512, आणि 512च्या डबल किती होत आहे, 1024. मग हा नंबर या नंबरला किती टाइम्स उडवतोय, 8 टाइम्स. मग 8 इंटू 1000 म्हणजे किती हजार होणार आहे, तर 8000. असं केलं तरी चालेल, किंवा हाच क्वेश्चन व्हाईस वर्सा कसा विचारला जाऊ शकतो हे समजलंय का. तर हा क्वेश्चन येतोय सध्या बऱ्याच मॉक टेस्ट मध्ये दिसतोय. तर 20% 2 वर्ष 3 वर्ष कंपाऊंड 60, सॉरी सिंपल 60, कंपाऊंड 72.8, फरक 12.8चा. मग डायरेक्ट सॉल्व्ह कसं झालं पाहिजे नव्हतं क्वेश्चन, की 12.8 म्हणजे 1024, तर 100 म्हणजे किती. आता हाच क्वेश्चन उलटा कसा विचारलं होतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन CISI. हाच क्वेश्चन कसा विचारलं होतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन
difference between CI and SI for 3 year. There is the difference between CI and SI on 8,000 for 3 year at 20%. क्वेश्चन काय विचारलं शकतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन CIS and 8,000 फॉर 3 year at 20% per annum. तर क्वेश्चन प्रिन्सिपल दिलेली किती रुपयांची, 8,000 रुपयांची. विचारलं काय तुम्हाला, डिफरन्स विचारलाय कुणाचा, CISI चा. कशावरती, 20%वरती. किती दिवसासाठी, 3 दिवसासाठी. मग 20% 3 वर्ष, परत एकदा तेच 20% 3 वर्ष सिंपल 60, नंतर 20% 3 वर्ष कंपाऊंड. 20% 3 वर्ष कंपाऊंड किती होत आहे तर 72.8. दोघांचा फरक किती टक्क्यांचा, 12.8%. 12.8% कुणाच्या काढायचे होते, या नंबरच्या. पर्सेंटेज सोबत 2 शून्य चालले गेले आणि या 0 सोबत हा पॉईंट उडाला. म्हणजे 128 किती टाइम्स करायचे, 8 टाइम्स. 128 च्या डबल 256, 256 च्या डबल 512, 512 च्या डबल 1024. म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं, 1024. ठीक आहे. 30. आता 30% वरती एक क्वेश्चन काय येतोय बघा. तर जेव्हा पर्सेंटेज मधल्या गोष्टी विचारलेल्या राहते ना, तर प्रिन्सिपलचा रोल नाही पडत. आता 30% वाला क्वेश्चन काय येतोय बघा. व्हॉट इज द डिफरन्स, नाही, व्हॉट इज द डिफरन्स नाही, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन compound interest on 5,34,200 rupees. The compound interest on this is what percent more than the simple interest on same sum for 3 year at 30%. ऑप्शन आहे 33.33%, त्यानंतर 54.44%, त्यानंतर 25%, 57.5%, अजून एक ऑप्शन टाकला 87.5%. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन काय आहे, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 5,34,200 रुपीज. एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा पैसे इतके जास्त खराब करून दिलेले राहतात तेव्हा त्या पैशाचा रोल नसतो क्वेश्चन. मेजॉरिटी क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, जेव्हा ही अमाऊंट जास्त खराब असेल, हा चांगला नंबर आहे, हा बिलकुल चांगला नंबर नाही. चांगले नंबर कोणते, ज्याच्यावर 2-4 शून्य राहत असते, 10,000, 5,000, हे चांगले नंबर. हा सगळ्यात खराब नंबर आहे. तर 5,34,200 रुपयांवरती काय विचारलंय, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन एवढ्या पैशावरती इट्स व्हॉट पर्सेंट मोर दॅन. क्वेश्चन मधला की पॉइंट काय म्हटलं इथं, की व्हॉट पर्सेंट मोर दॅन म्हटलं. जेव्हा गोष्ट फक्त या पर्सेंटेजच्या टर्म मध्ये विचारलेली असते ना, तेव्हा पैशाचा रोल येत नसतो. व्हॉट पर्सेंट मोर दॅन म्हटलं असेल, व्हॉट हाऊ मच मोर म्हटलं तर त्याचा रोल येणार. द कंपाऊंड इंटरेस्ट हाऊ मच मोर दॅन दिस, सिंपल इंटरेस्ट जर विचारलं तर या पैशाचा रोल येणार आहे. बट व्हॉट पर्सेंट म्हटलं तर म्हणजे 100 वरती असतो, तोच 5,34,000 वरती राहणार आहे. तर जेव्हा पर्सेंटेज मध्ये गोष्ट विचारली तेव्हा याचा रोल येत नाही. मग आपल्या मनानुसार, आपल्या सोयीनुसार आपण नंबर अरेंज करू शकतो. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन एवढ्या पैशावरती व्हॉट पर्सेंट मोर दॅन, किती टक्क्याने जास्त आहे, कोण, कंपाऊंड इंटरेस्ट, कुणापेक्षा, सिंपल इंटरेस्ट पेक्षा. कशावरती, सारख्याच पैशावरती, म्हणजे तेवढ्याच पैशावरती. किती वर्षांसाठी, 3 वर्षांसाठी. किती टक्क्यांनी, 30%. मग आता एक सुरुवात केली बघा, म्हणजे लिहिलं होतं की 30%. काय विचारलं आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट हा सिंपल इंटरेस्ट पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे.
मग 30% 3 वर्षाचा जर सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला तर 30% तिथं काय होत असते यांचा गुणाकार. 30 त्रिक किती टक्के? 90%. 90% काय आला तुमचा सिंपल इंटरेस्ट 3 वर्षाचा. त्यांनी विचारलं काय की कंपाऊंड इंटरेस्ट हा सिंपल इंटरेस्ट पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. किती वर्षात? 3 वर्षात. कोणत्या टक्क्यावरती? 30%वरती. 30% 3 वर्षाचा सिंपल 90 आणि 30% 3 वर्षाचा कंपाऊंड. 30% 3 वर्षाचा कंपाऊंड आता बघितलं आपण. 3 वर्ष म्हटलं तर पहिले काय करायचं? दिलेला नंबरच्या अगोदर कोण लावायचा? 1. 3 वर्ष म्हटलेला असेल तर काय करायचं? क्यूब. मग 13चा क्यूब किती होत असतो? तर 2197. मग 2197 होत आहे म्हणजे काय? तर 1000 रुपयांचे किती रुपये बनत आहे तुमचे? 2197 रुपये मिळत आहे. 2197 रुपये मिळत आहे तर दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? मग 119.7%. ठीक आहे. हा पार्ट जर असेल तर तुम्हाला एवढं करण्याची पण गरज नसती पडली. हे किती येते तुम्हाला हे लक्षात ठेवा. 2 वर्ष असेल तर स्क्वेअर, 3 वर्ष असेल तर क्यूब. मग 30% 3 वर्षाचं, मग 30% 2 वर्षाचा कंपाऊंड किती असतो? 69. 30% 3 वर्षाचा कंपाऊंड किती आलं? 119.7. मग आता विचार नाही त्यांचं की कंपाऊंड इंटरेस्ट इज हाऊ मच पर्सेंट मोर दॅन द सिंपल. कंपाऊंड हा सिंपल पेक्षा किती जास्त आहे. मग आता याला थोडंसं वाईट नजरेनं बघून याला मी थोडंसं जवळ घेऊन टाकलं. मग 119.7 ला मी 120 लिहिलं तर काही मरणार आहे का? काही फरक नाही पडणार. इतका जास्त फरक नाही ना. 119.7 0.03 सोडून दिलं तर काही फरक नाही पडत. मग सिंपल किती? तर 90 आणि 3 वर्षाचा कंपाऊंड किती? तर 120. मग 90 आणि 120 तर विचारलंय कंपाऊंड इंटरेस्ट हा सिंपल पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. तर कितीने जास्त आहे? 30 ने जास्त आहे. हाऊ मच पर्सेंट? तर डायरेक्ट 30 उत्तर नाही येणार आहे. किती टक्क्याने जास्त आहे? तर 30 ने जास्त आहे. बट कुणापेक्षा जास्त आहे? 90 पेक्षा जास्त आहे. इंटरेस्ट जो दिलेला आहे हा कितीने जास्त? 30 ने जास्त. बट कुणापेक्षा जास्त? तर 90 पेक्षा जास्त. मग 30/90 म्हणजे 30×31 आणि 30×3 90. 1/3 म्हणजे रेट पर्सेंटचे फ्रॅक्शन माहिती असेल तर इझिली सांगता येईल. 33.33%. समजलंय का? तर हे 5,34,200 रुपयाचा इथं रोल का नाही आला? कारण की ते पैसे एक तर खराब दिले तर समजून घ्यायचं त्याचा रोल नसतो. नंतर म्हटलं त्यांनी व्हॉट पर्सेंट मोर म्हटलं तेव्हा या पैशाचा रोल येत नाही. मी 100 रुपये टाकले दोन्हीकडे तर 100 रुपयानं 30 वर 100 रुपये टाकले. 30% व्याज. 3 वर्षात 90 रुपयाचं सिंपल भेटलं. 30% 3 वर्षाचं कंपाऊंड 119.7. दोघांमधला फरक नव्हता विचारला त्यांनी. काय विचारलं? कंपाऊंड इंटरेस्ट हा सिंपल पेक्षा कितीने जास्त आहे. तर कंपाऊंड किती? 120. सिंपल किती? 90. कितीने जास्त? 30 न. कुणापेक्षा? 90 पेक्षा. 30/90 म्हणजे 1/3 आणि 1/3 म्हणजे किती येणार? तर 33.33%. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 3 वर्षाचं कंपाऊंड वरती क्वेश्चन येत असतं. 30% पर्यंत आलो. 40% पुढचे बघू. सांगा तर 40% किती येणार? तुम्ही सांगा. तर 40% 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड मधील फरक. तर कंपाऊंड सांगा 40%. 40 40 80. 40 40 16. 80 16 म्हणजे 96. 40% पर्यंत आलो आपण. मग 40% न 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. मग 40% 2 वर्षाचा कंपाऊंड म्हणजे या दिलेल्या नंबरच्या अगोदर कोण लावायचा? 1. मग 1 लावला किती आला? 14. 2 वर्ष म्हटल्यावर स्क्वेअर याचे किती आले? 196. मग 196 म्हणजे काय? तर 100 रुपयांचे किती रुपये होता? 196 रुपये. म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळतंय? 96. म्हणजे 40% 2 वर्षाचा कंपाऊंड किती येतोय? 96%. त्यानंतर 40% 3 वर्षाचं कंपाऊंड विचारलं. 40% 3 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर काय येणार आहे? तर काय करावं लागणार? दिलेल्या नंबरच्या अगोदर 1 लावायचा. म्हणजे किती आले? 14. या 14चा क्यूब किती येणार आहे? 2744. आता 2744 म्हणजे परत एकदा काय होणार? इथं 1000 रुपयांचे किती रुपये आले? 100 रुपयांचे 196 म्हणजे व्याज कितीचं? 96. तसंच इथं 1000 रुपयांची किती आली? 2744 रुपये. ठीक आहे. 2744 रुपये म्हणजे डिफरन्स कितीचा येणार आहे? तर 1744 रुपयांचा.
1744 रुपयांचा, म्हणजे 40% 3 वर्षाचा कंपाऊंड किती येणार आहे तर 174.4%. असंच 50% विचारलं आपण, ते थोडस 50% पार्ट जर ठेवलं तरी चालेल. 40% 50% विचारणार नाही, विचारल्या तर 10, 20, 30% तर 50% 2 वर्षांचा कंपाऊंड विचारलं. मग 50% 2 वर्षाचं कंपाऊंड तर दिलेल्या नंबरच्या अगोदर 1 लावायचा आणि स्क्वेअर करायचा. मग 15चा स्क्वेअर किती 225. मग 100 रुपयांचे किती रुपये 225 रुपये, म्हणजे व्याज किती रुपयांचं 125 रुपयांचं, म्हणजे इथे किती 125%. त्यानंतर 50% 3 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट. परत एकदा 50% 3 वर्षाचा कंपाऊंड म्हणजे या नंबरच्या अगोदर कोण लावावं लागणार 1 लावावं लागणार. ठीक आहे, या नंबरच्या अगोदर 1 लावलं किती आहे 15. ठीक आहे, मग 15चा कंपाऊंड 15चा क्यूब किती येत असतो 3375. आता 3375 म्हणजे काय, एकदा परत एकदा इथं 1000 रुपयांचे, 1000 रुपयांचे किती आले 3375, म्हणजे व्याज किती 2375, म्हणजे 50% 3 वर्षांचा कंपाऊंड किती येणार 50% 3 वर्षाचा कंपाऊंड 237.5%. तर शक्यतो 10, 20, 30 इथपर्यंत येऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. बट आता हे काय आलं की हे सगळे कुठले पर्सेंटेज झाले 10, 20, 30, 40, 50, बाकी पर्सेंटेज 3 वर्षात जर आलं तर मग कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने काढायचं. मग एक तर आपलं फॉर्म्युला मेथड असते किंवा एक अजून एक मेथड असते त्यासाठी. तर पहिले आपण एक फॉर्म्युला मेथड बघू की ज्याच्यामध्ये दिलेले टक्का 3 वर्षासाठी जर सारखा दिलेला असेल. ठीक आहे, रेट पर्सेंटचा सारखा. पहिले तर ए प्लस बी तर होल क्यूबचं एक्सपान्शन काय असतं ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब, हे असतं एक्सपान्शन. मग आपल्याला 3 वर्षाचा जर कंपाऊंड काढायचा असेल तर हा इतका फॉर्म्युला लक्षात ठेवा, पूर्ण नाही एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्यात पण आपल्याला बीचा रोल नाही, याच्यातलं काय करायचं बीशी घेण्या देणं नाही. आणि हे लिहायचं कसं तर रिव्हर्स ऑर्डर मध्ये. मग रिव्हर्स ऑर्डर मध्ये कसं लिहिणार तर इथं काय घ्यायचं आहे ए क्यूब, नंतर पहिले हे ए क्यूब, नंतर काय घ्यायचं 3a चा स्क्वेअर आणि नंतर काय घ्यायचं तर 3a. आता हे नेमकं लिहिलं काय आणि यातलं काय काय घ्यायचं आपल्याला 2 डिजिट घ्यायचे. हे आपण केलं काय आहे किंवा हे आहे काय आयटम. ठीक आहे, तर हा काय असतो 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जर रेट पर्सेंट सारखा दिलेला असेल तर हे वापरायचं. तर हे लक्षात कसं ठेवणार तर ए प्लस बी द होल क्यूबचा फॉर्म्युला काय असतो ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब. तर शेवटची टर्म सोडून द्यायची आपल्याला, इतक्याच टर्मशी घेतले नाही, इतक्या टर्मशी घेतले नाही तर यातला पण बीचं काही घेणं नाही. मग आणि जे उरलेलं राहतं यांना काय करायचं रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे हा ए क्यूब इथं, हा 3a² इथं आणि 3a इथं. मग आता क्वेश्चन जर विचारला मी सपोज असं विचारलंय तुम्हाला की किती टक्के घ्यायचे 5%. ठीक आहे, तर 5% 3 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं 5%, हा एक क्वेश्चन फिरतोय सध्या सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स पण. तर 5% 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला तर इथं ए इज इक्वल टू किती आला आपला ए इज इक्वल टू किती आला 5. आता हे 5 काय करायचे इथनं पुट कर द्यायचे. प्लेसेस किती आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 डिजिट घ्यायचे. तर पहिले काय होणार इथं व्हॅल्यू पुट करतोय मी, इथं घ्यावं लागणार आपल्याला 5चा क्यूब, नंतर इकडं 5चा स्क्वेअर इंटू किती तर 3 आणि इथं काय करायचे 5 इंटू 3. ठीक आहे, आता हे नंबर जर घेतलं तर पहिले काय होणार इथं 5चा क्यूब किती होतोय तर 125. 125 ला किती घ्यायचे फक्त 2 डिजिट घेतले आपण, उरलेला डिजिट काय करायचं कॅरी ओव्हर करायचं. इथे किती आले 25, कॅरी किती आलाय 1, कॅरी किती आलाय 1 कॅरी आलाय. त्यानंतर इथे काय होणार सेकंड प्लेस मध्ये 5चा स्क्वेअर इंटू 3, मग 5चा स्क्वेअर किती होतोय 25 आणि 25 त्रिक किती होत आहे 75. इथे काय केलं 5चा स्क्वेअर 25, 25 त्रिक 75, कॅरी आलेला 1 म्हणजे किती आला तर 76. 2 डिजिटच घ्यायचे, बाकी उरलेले डिजिट समोरच्या नंबर मध्ये कॅरी ओव्हर करायचे. आणि इथं काय होणार आहे आता 3a म्हणजे 5 त्रिक किती होत आहे तर 15, म्हणजे 5% 3 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला तर लक्षात ठेवा किती असतो 15.7625. हा फ्रिक्वेंटली विचारल्या जाणाऱ्यापैकी एक आहे. हे न ठेवता इतकं जर पार्ट जर केलं तर खूप जास्त मदत होईल.
तर 5% 3 वर्षाचा सिंपल किती असतो तर 15%, आणि 5% 3 वर्षाचा कंपाऊंड किती येणार आहे तर 15.7625. हे कुठं ऍप्लिकेबल आहे जिथं 3 वर्षासाठी जर दिलेलं असेल. सपोज मी दुसरा पर्सेंटेज घेतला इथं काय केलं आपण, मी 9% विचारलं तुम्हाला, 9% किंवा 6% किंवा दुसरं एखादा पर्सेंटेज याच्या जागेवरती किती घेतलं आपण, 6 घेतला, किंवा किंवा याच्यावरती क्वेश्चन कोणता येतोय बघा, 15% वाला विचारला जात असतो कधी. ठीक आहे, 15% 3 वर्षाचा कंपाऊंड जर विचारलं, 15% 3 वर्षाचं कंपाऊंड काय ना, पहिलं तिथं काय करावं लागणार आपल्याला, ए चा क्यूब. मग ए चा क्यूब, इथं ए किती आला आपला 15%, मग 15चा क्यूब किती होतो तर 3375 मधला कोण घ्यायचा आहे फक्त आपल्याला 75. या शेवटच्या दोन प्लेसेस वरती कोणाला 75, कॅरी किती आले 33. त्यानंतर काय करायचं इथं, इथं 15चा स्क्वेअर इंटू किती करायचे 3. मग 15चा स्क्वेअर किती असतो 225, याचे किती टाइम्स करायचे, तिप्पट करायचे, उलटा करा, 3 2 6 आणि 25 3 किती होत आहे 75, म्हणजे किती होणार आहे 675. इथं काय केलं बघ, 15% होता, 15%नी 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला असेल कुठल्या एखाद्या पैशावरती, तर पहिलं काय करायचं, 15चा क्यूब घेतला, 15चा क्यूब किती असतो 3375. 3375 पैकी 2 डिजिट घेतले, किती आले 75, कॅरी किती आले 33. ते काय करावं लागणार आहे, हा जो नंबर बनतो याच्यामध्ये ऍड करायचे. मग हा नंबर किती बनणार होता ए स्क्वेअर बी. ए स्क्वेअर बी म्हणजे 15चा स्क्वेअर किती होणार 225, 225च्या तिप्पट. मग 3 दुने 6 म्हणजे 600, आणि 25 3 75 म्हणजे 75, म्हणजे किती आलं 675. याच्यामध्ये कॅरी आलेली किती ऍड करायची होती 33 ऍड करायची होती. या 670 मध्ये 30 ऍड केले, 700 वरचे 8, म्हणजे किती येणार आहे 708. बेरीज करताना पण राऊंड नंबरची करून घ्या पहिले. तर हे 67 नसून 670 होते ना, 3 नसून किती होतात 30. 670 30 किती आले 700 वरचे 8, म्हणजे 708. 708 ला किती टाकले, 2च डिजिट घ्यायची होती, किती 08. बाकी किती उरले 7, बाकी किती उरले 7. नंतर इथं काय होणार आहे 15, आणि त्याचे किती टाइम्स करायचे 3 टाइम्स. 15 तरी किती होत आहे 45, 45 आणि 7 किती होत आहेत तर 52.0875%. हा पण पाठ करून ठेवा, हा विचारला जात असतो, तर एवढी मेहनत परत एकदा तुम्हाला करायला नाही लागली पाहिजे. किंवा मग प्रिन्सिपल वरती जर कॅल्क्युलेट करायचं तर खराब होईल. आता जर समजा क्वेश्चन विचारला मी तुम्हाला, म्हणजे तो कंपाऊंड इंटरेस्ट 16,500 रुपयांवरती, 16,500 वरती 15%नी 3 वर्षांचं कंपाऊंड इंटरेस्ट किती, असं जर विचारलं तर आता याला जर डिटेल ट्री मेथड वापरली, रेशो मेथड वापरली, आन्सर भरपूर वे नाही. बट बेटर वे काय आहे की थोडंसं जर पाठांतर असेल की 15%ने 3 वर्षाचं कंपाऊंड म्हटलं तर 50% पेक्षा थोडंसं पुढे उत्तर जातं. 52% काढायचे होते, म्हणजे 50%च्या पुढं. मग 16,500च्या अर्धे किती येणार आहे 8,000, 250. ठीक आहे, 16,500च्या अर्धे किती आला 8,000, 250. याच्यामध्ये अजून किती 2% ऍड करायचे, 1% कितीचा येतं 165, म्हणजे किती येणार 16 2 32, म्हणजे 330. ठीक आहे, बस एवढं ऍड करून टाका याच्यामध्ये जे फायनल आन्सर ते बन. ठीक, तर लक्षात ठेवा 15%ने 3 वर्ष 72.0875%. परत आता हा काय झालाय 3 वर्षाचा कंपाऊंड. दुसरा अजून एक पर्सेंटेज सांगतो, नेमकं समजतंय का काय चाललंय, लक्षात कसं ठेवायचं. तर सुरुवात करायची, हा फॉर्म्युला a प्लस बी द होल क्यूब म्हणजे a क्यूब 3a² b, ab चा स्क्वेअर b क्यूब. पहिलेच 3 टर्मशी घेऊन देणं, बाकी कोणाशी घेऊन देणं, त्यातला बी पण नकोय, आणि जे उरतं ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये a क्यूब 3a² आणि 3a. सपोज मी विचारलं तुम्हाला 9%ने 3 वर्षाचं कंपाऊंड. ठीक आहे, 9%ने 3 वर्षाचं कंपाऊंड विचारलं, तर पहिले 9चं काय करावं लागणार आहे क्यूब. 9चा क्यूब केलं किती आला 700. त्यातले किती किती डिजिट घेणे आपल्याला, फक्त 2 डिजिट घेणे. मग इथं 9चा क्यूब किती 729, 729 ला किती 29, कॅरी किती आले 7. त्यानंतर a स्क्वेअर बी म्हणजे 9चा स्क्वेअर इंटू 3, 9चा स्क्वेअर 81, 81च्या तिप्पट म्हणजे 243. 8 3 24 आणि 3 1 किती म्हणजे 243. मग 243 आहे ना, अगोदरचे कॅरी आलेले किती होते 7. 243 अधिक 7 किती होत आहे 250. 250 ला कोण 50, कॅरी किती आले 2. नंतर 9 त्रिक इथे काय करावं लागणार आता
ए इक्वल टू किती होता 9, मग 9 त्रिक किती आले तर 27, 27 ने 2 किती आले तर 29, म्हणजे 29.50. तर समजलंय का? तो म्हणजे जर वेगळं पर्सेंट दिलं असेल तर ट्री मेथड काढत असल्यापेक्षा डायरेक्ट हे कॅल्क्युलेट करण्यासाठी जे 2-5 सेकंद लागतील तुम्हाला, की तुमच्या कॅल्क्युलेशन स्पीडवरती किती कमी वेळामध्ये टॅली करता तुम्ही, त्याच्यावरती इझिली आन्सर येणार तुमचं. तर 9चा क्यूब 729, 729 29 कॅरी आले 7, नंतर 9चा स्क्वेअर 81, 81च्या तिप्पट 243, कॅरी आलेले 7 म्हणजे 250, 250ला 50 कॅरी आले 2, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29, 29.50 29 म्हणजे 9% 3 वर्षाचा कंपाऊंड विचारलं 30% काढला तरी पण चालेल. 29.50 काढायचं होतं, मग 30%च्या अप्रॉक्सिमेट जर आन्सर मध्ये ऑप्शन मध्ये जर ऑप्शन क्लोजर नसेल तर चालेल. ठीक आहे. आता हे झालं कशासाठी, जर रेट पर्सेंट सेम असेल. आता एक लास्ट फक्त की रेट पर्सेंट जर डिफरंट असेल तर कसं करणार. रेट पर्सेंट डिफरंट म्हणजे 3 वर्षासाठी जर वेगवेगळं व्याज जर दिलेलं असेल, 3 वर्षासाठी वेगवेगळं व्याज जर दिलं असेल, सपोज असं म्हटलंय की 2%, 3% आणि 4%. पहिल्या वर्षी रेट पर्सेंट होता 2, दुसऱ्या वर्षी 3, तिसऱ्या वर्षी 4, या तिघांचा नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढा. नंबरवरती कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं, बट नेट इफेक्टिव्ह काढलं तर थोडंसं सोपं जाईल. तर आता लक्षात ठेवा, पहिल्या पार्ट मध्ये काय करायचे, तिघांची सम करायची. पहिल्या पार्ट मध्ये तिघांची सम करायची. मग याच्यात लय काढलं, याच्यात जर टाकला तर हा 3 झाला, हा पण 3 झाला, हा पण 3 झाला, म्हणजे किती आले 9. ठीक आहे. किंवा बेरीज कशी पण करा, 3 आणि 2 5 आणि 4 किती होतं 9. ठीक आहे, 9 झाला. त्यानंतर आता हे 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 चित्र लक्षात ठेवा, हे सगळ्या जणांच्या लक्षात राहतं. तर हे काय असतं, इकडून चित्र कोणतं लक्षात ठेवा तुम्ही. असे 3 दुने किती होता 6, हे 3 चूक किती होणार आहे 12, हे 3 चूक किती आले 12. आणि मग हे आता हे लाल लाल याच्यामध्ये जे चित्र बनलं हे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं. ते 3 दुने किती 6, हे 4 त्रिक किती 12, हे 4 दुने किती आले 8. हे काय करायची, या तिघांची करायची बेरीज. मग 12 आणि 8 20 आणि 6 26, आणि याला डिवाइड मध्ये किती पुट करायची तर 100 पुट करायची. ठीक आहे. प्लस हे समजते काय करताय. पहिलं काय केलं, तिघांची बेरीज. तिघांची बेरीज कशी केली, याच्यातून एक काढलं याच्यात टाकला म्हणजे तिघ 3 झाले. तिघ 3 म्हणजे किती आले 9. नंतर हे 26 कुठून आणले तर हे 1.5 लक्षात ठेवा. हे 3 दुने 6, 3 चौक 12 आणि 4 दुने 8, 12 आणि 8 20 आणि 6 26 वाढले 100. ठीक आहे. प्लस तिसऱ्या पार्ट मध्ये काय करायचं मग आता, तर तिघांचा गुणाकार करायचा. तिसऱ्या पार्ट मध्ये काय करायचं तर तिघांचा गुणाकार. मग 3 दुने 6 आणि साइन चौक 24, तर 24 डिवायडेड बाय किती 100 इंटू 100 करायचं. आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे युअर फायनल आन्सर. म्हणजे काय होणार, हे 4 संख्या सोडून पॉईंट आहे, 2 संख्या सोडून पॉईंट आहे, हा एक आहे. आन्सर किती येणार आहे 9 पॉईंट. तिथं काय येणार आहे तर 26 24. काय राहणार तुमचं, त्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची सर. तर किती होणार आहे 9.2624. किंवा आता इथं वेगवेगळे पर्सेंटेज हे कधी वापरायचं माहिती का, जेव्हा वेगवेगळे पर्सेंट. ते क्यूब वाली जे फॉर्म्युला सांगितलं तू कशासाठी वापरायचं, जिथं काय असणार आहे एकच सेम पर्सेंट असेल. ते वेगवेगळ्या पर्सेंट साठी समजलं की दुसरं एखादं पर्सेंटेज घेतलं समजा आपण, की हे पुढचे चक्के 4 5 आणि 6 जर घेतला, 4 5 आणि 6 किंवा 5 6 6 देऊ. ठीक आहे, थोडंसं लांब 5 6 आणि 7. या 3% एक नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज किती येणार ते काढायचे आपल्याला. तर पहिल्या पार्ट मध्ये काय करायचं असतं, हे बघा पहिल्या पार्ट मध्ये काय करायचं तिघांची सम. दुसऱ्या पार्ट मध्ये काय लक्षात ठेवा दिल. दुसऱ्या पार्ट मध्ये काय लक्षात ठेवा की दिल. आणि तिसऱ्या पार्ट मध्ये काय ठेवायचं तर प्रोडक्ट. हे लक्षात राहील का, जर वेगवेगळे पर्सेंटेज जर असेल तर लक्षात काय, पहिल्या पार्ट मध्ये तिघांची सम, सेकंड पार्ट मध्ये दिल आणि थर्ड पार्ट मध्ये प्रोडक्ट. तर आता याच्यात जर समजा परत हेच जर करायचं असेल तर पहिल्या पार्ट मध्ये काय करायची होती, या तिघांची बेरीज. तिघांची बेरीज करताना याच्यातून हे काढून याच्यात टाकलं, हा 6 हा 6 हा 6 6 6 6 म्हणजे किती येत आहे साइन त्रिक किती आले 18. हे समजते का, याच्यातलं एक काढला मी याच्यामध्ये पुट केला. ठीक आहे, हे किती येणार आहे तर 6 6 6 म्हणजे साइन त्रिक किती आले 18. प्लस ही पहिल्या पार्ट मध्ये तिघांची काय आली सम. नंतर काय करायचं आपल्याला दिल लक्षात ठेवायचे. दिल दिल कसा मग, तर हे 6 पंचे 30, हे साइन 7 42 आणि हे 7 5 किती होत आहे
35 बेरीज करा. 30 30 60 40 100 आणि वरचे 7 107. 30 30 60 40 100 आणि 5 आणि 2 7 म्हणजे 107 आणि डिवायडेड बाय किती तर 100. त्यानंतर हे काय आलं इथं डी. थर्ड पार्ट काय तिघांचा प्रोडक्ट. थर्ड पार्ट मध्ये तिघांचा काय असतो तो प्रोडक्ट. प्रोडक्ट लक्षात ठेवायचं. आता काय येणार आहे 6 पंचे 30 आणि 3 7 21. या तिघांचा गुणाकार 6 पंचे 30 आणि 3 7 21 म्हणजे 210 डिवायडेड बाय किती 100 आणि 100. आता या सगळ्यांची बेरीज करायची. पहिले पॉईंट मध्ये नंबर करून घ्या. इथे काय होणार आहे हा 18 अधिक किती होणार आहे 1.07. दोन संख्या सोडून पॉईंट द्यावं लागेल. इथे किती संख्या 0 0 गेट कॅन्सल. 3 संख्या सोडून पॉईंट द्यावं लागणार म्हणजे काय येणार तिथं 0.021. यांची बेरीज करून घ्या. यांची बेरीज केली तर कोण कोण येणार आहे इथं येणार 1. त्यानंतर 7 आणि 2 9. नंतर 0 आणि 18 आणि किती होत आहे 19 म्हणजे आन्सर 19.091. हे समजलं का काय काय केलं आपण. जर सारखा पर्सेंट असेल तर फॉर्म्युला कोणता वापरा AQ 3A स्क्वेअर आणि 3A. काय काय करायचं यांच्यात किती किती डिजिट घ्यायचे 2 2 डिजिट आणि इथं राहणार तुमचा पॉईंट. जर वेगळे टक्के असेल तर हे लक्षात. पहिल्या पार्ट मध्ये तिघांची सम, सेकंड पार्ट मध्ये हे दिल लक्षात ठेवा आणि थर्ड पार्ट मध्ये तिघांचं काय करायचं आहे प्रोडक्ट आणि डिवायडेड बाय इथं 100. इथं किती जाणार 1000 येणार. ठीक आहे. मग इथं काय केलं आपण पहिलं तर या तिघांची बेरीज केली. बेरीज करताना याच्यातून एक काढून याच्यात टाकलं म्हणजे हा 6 आणि 6 साइन त्रिक किती आले 18. नंतर तिघांचा प्रोडक्ट तर 6 पंचे 30 साइन 7 42 आणि 7 5 किती होत आहे 35 30 30 60 40 100 7 म्हणजे 107 भागिले 100. नंतर 6 पंचे 30 आणि 3 7 21 म्हणजे 210. नंतर डेसिमल न डिवाइड केलं आणि मग त्याची सम केली. तर हे झालं 3 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं. मग रेट पर्सेंट सारखा असेल डिफरंट असेल. आता उद्याच्या लेक्चर मध्ये बघू आपण पर्सेंटेज खराब आले तर काय करायचं. चांगले पर्सेंटेज आहे ना 10 20 30 40 50. खराब कोणते 12.5 37. अशा पद्धतीनं रेट पर्सेंट आले तर उद्यापासून चालू करू आपण याच्यावरती क्वेश्चन. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीफार मदत होईल. तुमच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतोय मी. विदाऊट फॅनचं शिकवतोय. चल धन्यवाद.